आम्ही दोघी बहिणी ॲटो घ्यायला आलो आहे आजीसाठी. बघू आता काय होतं, ॲटो भेटतो का काय. नक्की व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. दवाखान्यात जायचं होतं घेऊन. नाही जाणार नाही का. थोडासा केला होता प्रयत्न, सक्सेस नाही झाला. आम्ही दोघी बहिणी ॲटो घ्यायला आलो आहे आजीसाठी. बघू आता काय होतं, ॲटो भेटतो का काय. नक्की व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. दवाखान्यात जायचं होतं घेऊन. नाही जाणार नाही का. बघा थोडासा केला होता प्रयत्न, पण सक्सेस नाही झाला. नाही ऑटो का विचारावून कोण. हॅलो, हाय, नमस्कार, वेलकम आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत करते. तर तुम्ही इथं बघू शकता, आज आजीला बोलवलेलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर आजीला आज हॉस्पिटलमधून येऊन 8-9 दिवस झालेले होते. तर आजी आठवण करून देत होती की आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे, आणि हॉस्पिटल बस स्टँडजवळ असल्यामुळे आजी म्हणे कोणीतरी चला. तर भाऊने आजीला दवाखान्यात आणलेलं होतं आधी, आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही 10 दिवसानंतर ये जा म्हणे परत. तर तुम्ही इथं बघू शकता, आम्ही आजीसाठी ॲटो बघायला गेलो होतो. ॲटो काही भेटला नाही, पण आजीला म्हटलं चल तसं बसत उठत जाऊ म्हटलं. तर आजी भरपूर ठिकाणी चालली आणि इथं आता येऊन थांबलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, आजीला म्हटलं चल आता थोडंसं ॲटो बघू म्हटलं पुढे. तर तिला ना चालताना मांडीमधनं जी कळ निघते ना, पार पूर्ण पायामधून डायरेक्ट पायाची आपलं पोटरीसमोर ते हाड नसतं का, पुढची नळी, तिच्यामध्ये मुंग्या चालू होतात. ते मग नुसतं असं तडतड करतं म्हणे. तर आम्ही आता ऑटोची वाट बघत होतो. तर इथे एक ॲटो भेटलेला आहे, आणि तो ॲटोवाला पण माझ्या आजीचंच कोणतरी ओळखीच्या माणसाचा मुलगा निघालेला आहे. आजी त्या मुलाच्या वडिलांची तिथं शेतामध्ये काम करत असायची. तर तेच ॲटो भेटला. तर त्याला आजी म्हणे की का रे म्हणे ओळखत नाही का म्हणे मला. मी तर ओळखलं नाही, मला वाटलं असेल कोणतरी, पण आजीनं चेहरा ओळखला ना. अरे का रे म्हणे माझा भाऊ असता तर मला पाहिलं बरोबर घेऊन गेला असता म्हणे, तू एक म्हणतो जागा नाही, असं काहीतरी बोलली त्याला मजाकीमध्ये. पण त्याने पण लगेच मग आम्ही म्हटलं आम्हाला थोडं समोर तरी सोड. तर डायरेक्ट हॉस्पिटलजवळ आणून सोडलं आम्हाला. तर बघू शकता असा फरक पडतो ओळखीनुसार. आजी म्हणजे ज्या व्यक्तींच्या शेतामध्ये काम करत होती, तर त्या व्यक्तींचा तो मुलगा होता. आता त्याचे वडील नाही आहे, पण मुलं पण छान आहे. आता तो ॲटो वगैरे चालायचं काम करत होता. तर अचानक तोच भेटला आम्हाला, आणि बरं झालं जाऊन जायचं हॉस्पिटलमध्ये. आजीला मी घेऊन आलेलो आहे. आजी म्हणत होती मुंग्या येत आहे पायाला, कळ लागते. ते साधी अशी उठून ग्लास भरून जरी घ्यायला गेली किंवा बाहेर अशा वॉशरूमला जरी चालली असली तरी तिला खूप अशा मुंग्या येतात. तर आज तिला 10-12 दिवस झाले होते गोळ्या औषधी खाऊन. तर म्हटलं चल एकदा चेकअप करून येऊ. तर इथे ना प्लास्टर वगैरे पण करतात. छोटे मुलं नसतात ना, ते पडले वगैरे, फ्रॅक्चर जर झालं तर. आता इथं आजीचा चेकअप वगैरे झाला होता. मी आजीसोबत मध्ये गेली आणि आजीला तपासून आणलं. तर ते डॉक्टर सांगत होते की आजीबाई खाली वाकायचं नाही, जास्त चालायचं नाही, जास्त पायऱ्या उतरायच्या नाही, जास्त पायऱ्या चढायच्या नाही. आजीला भरपूर असं काही काही सांगत होते ते डॉक्टर. पण आजी काय आता आजी ऐकणारी आहे का. पण मग तरी तिला सांगितलं, म्हटलं नको काही करत जाऊ. तर आता मी तर आजीला घेऊन आलो हॉस्पिटलमधून, आणि आता आम्हाला इथं आजीने ना पाणीपुरी खाण्यासाठी पैसे दिले होते. तर मग मी, माझी बहीण, तिचा मुलगा, माझा मुलगा, आम्ही दोघं चाललो होतो पाणीपुरी खायला. तर आम्ही हॉस्पिटलच्या व्हिडिओमध्येच हा व्हिडिओ ॲड केलेला आहे. तर चालू होत्या आमचं, म्हणजे तिथं भरपूर गिऱ्हाईक येऊन गेले. तर मग म्हटलं त्या लोकांचं होऊ द्या, नंतर मग आम्ही आमचं घेऊ.
आणि खाऊ. तर सर्वात आधी मग इथं मुलांना वगैरे आम्ही घेणार आहे, त्याच्यानंतर मग आम्ही खाऊ पाणीपुरी वगैरे. आणि इकडनं ना मी बसली ना, मला बसायला जागाच होत नव्हती, पण मग नंतर समोरून एक जागा भेटली, तर मग मी ना तिकडे जाऊन बसले. आणि मग नंतर चालू होतं त्याचं विचारपूस करणं, काय चाललं काय नाही, कशी आली काय आली वगैरे असं तसं. तर मग मी त्याला सांगितलं, म्हटलं मी इथं शक्यतो आता येणार नव्हती, पण काय काय करू नव्हती, पण काय करणार, आजीची तब्येत ठीक नव्हती, पप्पाची पण तर आता तब्येत. तुम्ही इथं बघू शकता, आम्ही दोन्ही पिल्लांना घेतलेलं आहे. माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे, तर त्याला गोड आवडते, तर त्यांनी त्याला गोड घेतली. आणि इथं कुणाला आवडते तिखट, तर आम्ही त्याला तिखट पाणीपुरी घेतलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता दोघंजण एन्जॉय करत आहे. आणि बहिणीचा मुलगा बघू शकता तुम्ही कशी पाणीपुरी खाते. त्यानं सगळ्यात आधी उचलली ना, डायरेक्ट तोंडामध्ये टाकली, तर त्याचं तोंड छोटंसं असल्यामुळे ते सर्व त्याच्यातलं जे गोड पाणी होते ते पडून गेलं. तर पिलूची मम्मी त्याला म्हणत होती, अरे असं नको हो. तर तुम्ही आता बघू शकता, ही माझी शाळा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता इथं आमचा नंबर लागलेला आहे पाणीपुरी खाण्यासाठी. तर आम्ही इथं ना पाणीपुरी खाण्यासाठी आलो होतो. तर लगेच बहिणीच्या मुलाची चुळबुळ सुरू झाली, लगेच तो पळायला लागला. तर ती म्हणत होती, आपण जर खाण्याच्या नादामध्ये असतो ना, तो पडून जाईल म्हणे. आणि त्याच्या बाजूलाच ना एक मोठी म्हणजे नाला आहे, त्या नाल्याला मध्ये थोडंसं पेस आहे, तर तिथं म्हणजे पडायची शक्यता असते. तर ती सांगत होती, पडू नको, हे करू नको, ते करू नको, नाही तर रिकामं उगाच काहीतरी थोडक्यासाठी जास्त. आणि ती ना डाएटच्या गोळ्या घेत आहे. तर ती सांगत होती, ताई मी नाही खाणार पाणीपुरी, नको, तेलकट असतं, ऑइली असतं. म्हटलं असं काही नसतं, जाऊ दे म्हटलं, ती पहिली प्लेट आहे, एवढी एक प्लेट खा म्हटलं तू, मग बाकीचं नको हो. तर मग इथं बघू शकता आम्ही दोघी, आता आमच्या दोघींचा नंबर लागलेला आहे पाणीपुरी खाण्यामध्ये. आणि इथं खूप छान पाणीपुरी आहे, टेस्टी आहे. जर तुम्ही पण चिखलीमधले असाल ना, तर इथे नक्की भेट द्या. ही आदर्श स्कूलपाशीच आहे, तर तुम्हाला नक्की मिळेल. आणि ही त्याच्या घरासमोरच पाणीपुरी आहे. तर त्या मुलाचं नाव आहे संतोष मेहत्रे, संतोष मेहत्रेचा गाडा. किंवा तुम्ही आदर्श स्कूलपासून जवळच आहे, म्हणजे त्या टपरीपासून शाळा दिसलेच असेल तुम्हाला, मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर तुम्ही पण नक्की ह्या पाणीपुरी सेंटरला नक्की भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आजचा आपला डेली ब्लॉग होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला पण पाणीपुरी खायला खूप आवडते का? तर इथं आज आम्हाला आजीने 100 रुपये दिले होते, तर आम्ही इथे जवळजवळ 50-60 रुपयाची खाल्ली असेल. परत मला घरी पण पार्सल घ्यायची होती, सुकी भेळ घ्यायची होती, एक पाणीपुरी घ्यायची होती. आणि मग म्हटलं चला, तर मग मी पाणीपुरी भेळ वगैरे घेऊन गेली घरी. आजीसाठी पाणीपुरी आणि भेळ, तर म्हटलं एक पाणीपुरी आजीसाठी, भेळ आईसाठी घेऊन जाऊ. तर तेवढ्यात पप्पा पण आलेले होते वाटतं घरी. तर मग आईच्या वाट्याची भेळ वडिलांना दिली. मग आईला म्हटलं परत आणायची का विचार म्हटलं पप्पांना. तर पप्पा सांगत होते हो म्हणे. तर मग आम्ही दोघी परत गेलो आणि परत पाणीपुरीचं पार्सल घेऊन घरी आलो. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी पाणीपुरी खाल्लेली आहे. आजीने पण तिखट पाणीपुरी खाल्लेली आहे. मी काही त्याचा शूट वगैरे घेतला नाही, पण तुम्हाला सांगत आहे. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या पाणीपुरी सेंटरला नक्की सगळ्यांनी भेट द्या. आणि इथली पाणीपुरी तुम्हाला कशी वाटली. आणि हा माझा कॉलेज फ्रेंड आहे बरं का. तर असू द्या, जवळजवळ आमचं ना जास्त 200च्या पुढं गेलं असेल बिल, पण त्यांनी थोडं म्हणजे कमी केलं की काय, किंवा त्याच्या प्लेटची रेट कमी असेल त्याच्यामुळं. तर आताही त्यांना सुकीपुरी भेटली होती आम्हाला, तर आम्ही त्या सुकीपुरी खात होतो. तर पिल्लूच्या तो जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला म्हटलं सुकीपुरी का, तर तो म्हणे नको म्हणे, मला नाही खायची. तर इथं ना मला परत एक सुकी प्लेट खायची होती. तर तुम्ही तर बघू शकता, मी पण त्या शेव दहीपुरी घेतली होती, एक पाणीपुरी खाल्ली, एक दहीपुरी घेतली होती. तर चला, आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण कोणकोणती पाणीपुरी आवडते. मला तिखट आवडते, आणि म्हणजे तिखट रगडा असतो तो, सुकी भेळ आवडते, पण जास्तीत जास्त मी पाणीपुरीच खात असते. आणि मी आता पाणीपुरी ना भरपूर दिवसातून खाल्लेली. मी जशी पुण्याला आली ना, पुण्याला मी भरपूर म्हणजे 1-2 वेळेसच खाल्ली असेल. आणि ते माहेरी आल्यावर पण मी 1-2 वेळेसच खाल्ले. नाही तर मी ज्यावेळेस जॉबला होती ना नाशिकला, ज्यावेळेस मी जॉब वगैरे करायची ना, तिकडं त्यांना मी रोज एक प्लेट खाऊन यायची. आणि माझ्या मुलासाठी आणि मिस्टरांसाठी घरी घेऊन जायची.
किंवा मिस्टर असले तरी पण त्यांना तर आवडत नाही असं खायला, पण बळच खाऊ घालायची. तर चला